धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। मानव को दे सुख साधन, मानव को दे सुख साधन, दुनिया में रोशन नाम करे। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। कभी सोच कर देखा है कि अपने पूर्वज कैसे थे। निर्जन बंद गुफाओं में जो हरदम छुप कर रहते थे। वे ही पहले खोजी थे या यूं कहिए जादूगर थे। जिन्होंने सबसे पहले आग जलाई झकमक पत्थर से। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। क्रांति घट गई दुनिया में जब हुआ पहिए का आविष्कार। वाहन बनने लगे अनोखे, यात्रा ने पकड़ी रफ्तार। धातु खोजी गई तो बनने लगे धातुओं के औजार। बर्तन वाहन घर दरवाजे और धातुओं के हथियार। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। उसी समय से अपनी इस दुनिया की चाल बदलती है। वैज्ञानिक जब देणगीदार हे मात्र शोधून सुद्धा आपल्याला सापडत आहेत अशी आपल्या या समाजातील एक काय ही परिस्थिती आहे। पण आमची ही मराठी शाळा मात्र खूप आम्ही भाग्यवान समजतो, कारण हिंदरग्याच्या याच मातीमध्ये जन्मलेली, याच शाळेमध्ये इयत्ता 4थी पर्यंत शिक्षण घेतलेली आणि मराठी माध्यमातून मातृभाषेतून शिकून अमेरिकेसारख्या एका प्रगत देशामध्ये भौतिक शास्त्राचं जगातल्या सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारी एक मुलगी, एक या गावची सुकन्या, या गावची सुपुत्री, जे आम्ही अरुणाताईंच्या माध्यमातून बघतो की त्यांनी अमेरिकेसारखं जे प्रगत राष्ट्र आहे तिथं जसं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळतं पर चमत्कार। तेज दौड़ती कार बाइक रेल जहाज समंदर पार। तरह तरह के उपग्रह देते दुनिया को सेवा अनमोल। टीवी मोबाइल कंप्यूटर एसी ने बदला भूगोल। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। धन्य है वो वैज्ञानिक जवळजवळ एका वर्षामध्ये केलेली आहे आणि याला सगळ्यांचं सहकार्य लाभलं, त्याचमुळे हे कार्य इथं घडलेलं आहे। आणि मात्र पुढाकार जो आहे ते श्रीमती डॉक्टर अरुणा पौशे मानला तर त्याचा तेवढासा उपयोग होणार नाही। परहित में जो काम करे।
सबके पीछे है यारो खोजों का लंबा इतिहास। लाखों वर्षों की मेहनत है, साक्षी है धरती आकाश। लाखों वैज्ञानिक ने अपना खून पसीना एक किया, अथक परिश्रम से दुनिया को सुख साधन संपन्न किया। धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे, धन्य है वो वैज्ञानिक परहित में जो काम करे। मानव को दे सुख साधन, मानव को दे सुख साधन, दुनिया में रोशन नाम करे। सदस्य व सभासद यांच्या श्रीबाईच्या औषधांना वंदन करून यांच्या स्मरणार्थ हे सभेत उदयाचं मला समाधान वाढत होत आहे आणि त्यासाठी बोलण्यासाठी प्रयत्न करते. आज ही या सर्व मान्य सदस्य सर्वांनी आज मला गोड यांचा ॲड्रेस आम्हाला मिळाला. त्यांचं घर स्फूर्ती म्हणून जे आहे ते नेटवरती आम्हाला मिळालं आणि त्या नेटवरती मिळालेल्या ॲड्रेसवरती आम्ही त्या ठिकाणी जाऊन सर्च केलं त्यांना आणि त्यांच्या घरापर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्यांनी अगदी उत्कृष्टरित्या म्हणजे जे सीए काही समजावून सांगू शकणार नाही अशा पद्धतीनं आम्हाला सांगितले की या पद्धतीनं तुम्ही फॉरेन जो फंड आहे तो तुम्ही या शाळेसाठी वापरू शकता. मी मॅडमना त्यांची ओळख करून दिली. त्यांच्यानंतर त्यांनी फोनवरती कॉन्टॅक्ट करून या आजची ही भव्य इमारत उभं राहण्यासाठी त्यांचाही हातभार आहे. या ठिकाणी प्रयत्न करून या ठिकाणी ही प्रयोगशाळा उभं केली. मी माझ्या वतीनं ॲक्च्युली मी खानापूरमध्ये सर्व्हिसला होतो त्या ठिकाणी माळांगले म्हणून गावामध्ये मी 2009-10च्या दरम्यान अशाच पद्धतीचा प्रयत्न केला होता पण त्या ठिकाणी मला अशा ॲक्च्युली दानशूर व्यक्ती मिळाली नाही. मी केलेला आहे एका शाळेपासून. आता मी अमेरिकेत गेल्यावरती माझ्या वुडब्रिज मध्ये जी दुसरी शाळा आहे त्या शाळेला मी याच्यात भागीदार करणार आहे. म्हणजे इथून आता कम्प्युटरतर्फे आम्ही ऑनलाईन बडे प्रोग्राम सुरू करतो, कल्चरल एक्सचेंज, हेरिटेज एक्सचेंज आणि असं दुसऱ्या कंट्रीतून ऑलरेडी होत आहे आणि मी ही शाळा आता त्यामध्ये घातलेली आहे आणि ऑलरेडी आपले 4 मीटिंग झाल्या आणि ते खूप खुश आहेत. म्हणजे तिथलं जे कल्चर असतं आता पहिली जी 4थी बडी मीटिंग झाली त्याच्यामध्ये आमच्या शाळेतल्या मुलांनी आपलं राष्ट्रगीत म्हणून दाखवलं, तिथल्या शाळेतल्या मुलांनी राष्ट्रगीत म्हणून दाखवलं. मग त्यांनी विचारलं तुला ड्रेस कसा तुम्ही का घालतात, मग त्यांनी उत्तर दिलं. ते हे म्हणजे बॅक अँड फोर्थ कम्युनिकेशनमुळं म्हणजे कल्चर कळतं, ह्या मुलांना तिकडचं कळतं, तिकडच्या मुलांना इकडचं कळतं आणि त्याच्यामुळं कदाचित इन फ्युचर इथली मुलं तिथे जाऊ शकतील, तिथली मुलं इथे येऊ शकतील आणि असं आहे दुसऱ्या कंट्रीतून आणि तेच मला व्हायचं आहे. आणि मी जे हा हे झाड लावलेलं आहे अशी झाडं भरपूर यावेत सगळ्या शाळेतून, ह्या शाळेचीच नव्हे तर दुसऱ्या सगळ्या शाळेतूनही यावेत असंच मला वाटतं. आणि पब्लिक शाळा जशा अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये किंवा जर्मनीमध्ये जशामध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट शाळेमध्ये काही फरक नाही आहे तसाच फरक या भारतात सुद्धा होत नाही अशीच माझी खूप इच्छा आहे. आणि असं होईल फक्त पालकांनी आणि ग्रामपंचायतींनी किंवा शहरातून मदत करायला हवी आणि सगळ्यांनी आपले त्यात सहकार्य हवं. Respected dignitaries on the dais and off the dais, my name is Rupa Kambaliman, teacher of English, Government Marathi Model School, Hindalga. I hope you all have enjoyed the function. It is my honor and privilege to propose a vote of thanks to all those who have helped to have computer and science lab in our school. First of all, I would like to thank our HM and staff for giving me this wonderful opportunity. I extend my most sincere thanks to our beloved BO, Belgaum Rural, Sri R.P. Juttanava sir, who showed his valuable presence. On behalf of our HM and staff, I'd like to thank him. Today, we are blessed with computer and science lab in our school only because of Dr. Arnatai Paushe, Madam's concern towards her school. Now she is not only a donor and old student of the school, but now she became the role model of all students and she left her footprints to next generation. So, it is my duty to extend my really hearty vote of thanks for her and Bahiji Foundation and Woodbridge Rotary Club, Bethany Community School, USA, on behalf of our HM, staff, STMC, and all my students. I extend my greatest vote of thanks
to Srimati Sudatai Bahirji Paushe, who gave birth to a great citizens. And for her great presence, I would like to thank her. I extend my sincere vote of thanks to Dr. Shashikant Kulgaur sir, founder of Rajalakshmi Foundation, who has set an example to develop government schools in Belgaum rural for his valuable favor of books for library on behalf of our HM and staff and students. I extend my thanks to Bhagyalakshmi Kokitkar, Vice President of